अरे काय चाललंय? जय शिवराय, जय शंभूराय. तर कशा प्रकारे मी आहे तुमचं आपलं मराठी माणूस सोमशी. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सरपंच करा मी तुम्हाला या रस्त्यावर काम करून देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक छोट्याशा तडकत्या बडकत्या मोठ्या ब्लॉग मध्ये. अरे ते मिनी ब्लॉगची सवय झाली नाही का असं ते जरा, त्यामुळं लवकर नाही तर 20,000 30,000 1 लाख व्ह्यूज आले ना मिनी ब्लॉग्सला आपण थोडा थांबून आहे ना एक चांगलं कॉन्टेंट ट्राय करू इंस्टाग्राम वरती. फक्त व्ह्यूज येऊ द्या. मला जरा फुल्याला गाडी द्यायची आहे, त्याला जरा जायचं नाही का बाहेर, तेव्हा म्हटलं ठीक आहे चला आलो, त्याला गाडी वगैरे देतो. आणि सगळ्यात पहिले ना तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. 12 तारखेला आपल्या आऊसाहेब जिजाऊ यांची जयंती होती, तर तेव्हा मला थोडं जरा गडबडीमध्ये ना थोडं जमलं नाही हे करायला, तर नाही का त्याच्यामुळे सुद्धा मी मनापासून नाही का माफी मागतो. असं कसं आहे, आपल्या राजांपुढे आपण आहे आणि आपल्या महाराजांपुढे आपण काहीच नाहीये. आज त्यांच्यामुळे आपण आहे आणि एक त्यांचं उदाहरण घेऊन आपण चाललोय. त्यांच्या सारखं तर नाही किंवा त्यांच्यातलं नाही का आपल्यात गुण तर नाहीच आहेत. शेवटी किती काय म्हटलं तरी त्यांच्यात आणि आपल्यात काही कंपॅरिझन नाहीये, पण आपण त्यांच्या विचारांसारखं तर नक्की जाऊ शकतो. त्यामुळं जय शिवराय काही विषय नाही. तर नाही गैरसमज ठेवू नका काही मनामध्ये. फक्त आता याला गाडी वगैरे देतो. ह्या हातामध्ये ब्लॉगिंग करायचं म्हटलं का ह्या हाताने घेर, आणि ह्या हातात ब्लॉगिंग करायचं म्हटलं राईट हँड मध्ये सगळं होतं, पण ते इथं लय अडकतं मला. त्यामुळे मला इथं ट्रायपॉड लावून घ्यायचंय. आता मला उशीर झालाय त्यामुळे मी असं पटापट बोलतोय. ब्लॉग कंटिन्यू वॉच करा, सबस्क्राईब वगैरे करा, सपोर्ट करा. स्टँड वरती आलोय मी आता मागाशी नाही का दादा रात्री गाडी घेऊन आला ना त्यामुळं शीट असं एकदम, मग मी कुठे ते खाली गेले म्हटलं अरे कस तरी होते मला आज काय होतंय नंतर म्हटलं शीट लईच पुढे आले. मग मागितलं नाही का जरा कम्फर्टेबल मस्त. मी तर अजून माग घेत असतो. ठीक आहे नाही का आता त्याला गाडी वगैरे देतो आणि जरा थोडं कपडे घ्यायला पण जायचंय मला. आणि आज बघू थापलिंगला काय होतंय, जमते का नाही जायला. राजू पण आलाय, राजूकडे जायचं. अरे यार सिंगम 100% काचा काळ्या आहेत. बघू आता. हा नाही इकडे जाणार. कशी दिसते आपली गाड्या, काटा आहे का नाही, काटा नुसता. अयो 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 कसा आहे मॅचिंग. हो ताजनेची नवीन खरेदी आहे नाही का, काय वॉशिंग मशीन, तेव्हा आम्ही ते घ्यायला चाललोय. चलो. अरे काय चाललंय? अरे बेकार उडवला होता त्याला आता. अरे ते पळत गेले. शॉर्ट आहे बरं का, शॉर्ट नाही त्याला उडवलाय. आम्ही तिथे एक शॉट झालता, तो माणूस तुम्हाला दाखवला का, तो उघडा बिघडा होता, त्याचाच तो विषय होता. आणि असं काही दाखवणं कोणचं बरोबर नाही म्हणून आम्ही ते घेतलं नाही. तिथे आले आणि ती नेमकी आहे का ती एक बुलेट धरली एका व्यक्तीची डायरेक्ट तिथं. तो म्हणा मी कशाला आलो इथं, पछतावा आला. चाललो आता घरी. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या आपल्या मराठी माणसाला, मराठी भावाला. आजच्यासाठी एवढंच. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम. उद्या कॉलेजला जायचे.